तुझा उत्साह अजून अजून वाढत जाणार आहे जसा जसा कार्यक्रम आपला पुढे सरकेल, कारण आपली मराठी भाषा आहेच इतकी व्यापक. अर्थातच, म्हणजे आपला तू ज्ञानोबा माऊलींना वगैरेच पाहा ना, की भगवद्गीतेसारखं अतिशय अवघड तत्वज्ञान त्यांनी मराठीमध्ये एकदम सोप्या भाषेत आपल्या सर्वांसाठी खुलं केलं. आणि विनोबा भावेंनी सुद्धा गीताई नावाचा सुंदर ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. ही भगवद्गीता मूळची आहे संस्कृत, जिला देवांची भाषा असं पण म्हणतात आणि आपल्या सगळ्यांना ती मातृतुल्य. अहो, आणि तुम्हाला माहिती आहे का की रॉबर्ट ओपनहायमर किंवा नील्स बोर, कार्ल सगन, ते सुनीता विल्यम्स, ते अगदी आत्ताच्या तुलसी गबाड या अशापैकी बऱ्याच जणांच्या आयुष्यावर या ग्रंथानं बराच प्रभाव टाकलेला आहे. आणि म्हणूनच आपल्या संस्कृत भाषेतील ज्ञान आणि गोडवा जपण्यासाठी आपली मृणालिनी ताई जर्मनीमध्ये देखील ध्यास घेऊन कायम खटपट करत असते. मृणालिनी ताईने अध्यात्मवारी या ग्रुपची 2 वर्षापूर्वी गुढीपाडव्यालाच मुहूर्तमेढ रोवलेली आहे. हा ग्रुप मारुती स्तोत्र, रामरक्षा यांसारखे अनेक श्लोक पठण करतच असते. त्याचबरोबर महिन्यातून एकदा ही अध्यात्मवारीतील मंडळी भगवद्गीता पठणासाठी भेटत असतात. याच भगवद्गीतेतील 15व्या अध्यायाचे पठण करण्यासाठी आता मी मंचावर आमंत्रित करते मृणालिनी दापके, यशस्विनी पटवर्धन, स्मिता पारखी आणि अंजली कुलकर्णी यांना. तर मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार मंडळी, आज आम्ही आपल्यासमोर गीतेचा 15वा अध्याय ज्याला पुरुषोत्तम योग म्हणतात तो म्हणून दाखवणार आहोत. ते थोडंसं 2 मिनिटात पुरुषोत्तम योग काय आहे त्याच्याबद्दल माहिती. गीतेतील सर्व अध्यायांच्या नावापुढे योग शब्द जोडलेला आहे. ज्या शब्दासमोर योग शब्द जोडला जाईल त्यानुसार योग याचा अर्थ त्या विषयाला जोडून राहणारा अर्थ असतो. अभ्यास योग म्हणजे अभ्यासाशी जोडून राहणे, ध्यान योग म्हणजे ध्यान धारणेला संलग्न राहणे इत्यादी. इथे पुरुषोत्तम या शब्दाशी योग शब्द जोडलेला आहे. शर आणि अक्षराच्या पलीकडे असणारा उत्तम पुरुष अविनाशी, अव्ययी पुरुषोत्तम या नावाने ओळखला जातो. त्याचे स्वरूप सांगणारा, त्याची आपल्यातच असणारी ओळख दाखवणारा हा अध्याय पुरुषोत्तम. जीव व परब्रह्म एकच आहे हे परम तत्वाचं सार सांगणारा हा अध्याय आहे. क्षणभंगूर असलेल्या या प्रपंचरूपी अश्वत्थ वृक्षाचे वर्णन करून आपणच मनाने निर्मिलेला संसार असंगरूपी शस्त्राने म्हणजेच वैराग्याने कसा छेदायचा आहे याचे गुपित त्या अध्यायात सांगितले आहे. प्रार्थनेने सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ॐ श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ पंचदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधःशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्. अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. अधश्च मूलानि सन्ततानि कर्मानुबन्धी मनुष्यलोके. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा. ततः पदं तत्परिमार्गितं यै यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी. निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा. भगवैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञै गच्छन्त्यमूढा पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम महैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनश्चेष्टानि इन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाभ्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायो विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानां पश्यन्ति ज्ञानचक्षुषा यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम् गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि मद्धस्मृतिर्ज्ञानमपोहनै च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्य परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्माक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मामेवसम्मूढो ज्ञानाति पुरुषोत्तमम् स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे